रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवते शोभे सिद्ध मांदी, सन्मुख उभा अजान वृक्ष देवदेती येथी साक्ष. कीर्तन गजरी नाम घोष चराचरी, ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भे उनद. नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727वा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये मोठ्या उत्साहानं भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरी करण्यात येतं. यावर्षी देखील माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसीय कार्यक्रम या पुण्यपावन भूमीमध्ये उत्साहानं पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपल्याकरता या विशेष मालिकेद्वारे सादर करीत आहोत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा परमार्थ. तुकोबारायांचा हा अभंग. यमाची सत्ता ही मृत्यू लोकामध्ये चालते. प्रत्येक जीवाला जन्म आहे म्हणजे मरण देखील आहे आणि ते स्वीकारायला हवं. पाहुयात या अभंगातून नेमकं काय सांगत आहेत संत तुकाराम महाराज. याचं निरूपण सादर करतायत डॉक्टर हरिभक्त परायण तुकाराम महाराज गरुड ठाकूर बुवा दैठणेकर. हरि राम कृष्ण हरी. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. या अभंगातली अत्यंत सुंदर मांडणी आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमसुद्धा तुकोबाराच्या नावाचा उच्चार केला तो घाबरतो कापतो. त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे. कारण असं आहे की तुकोबारायांनी एवढं आत्मबल आत्मशक्ती प्राप्त केली होती, एवढा अधिकार प्राप्त केला होता. ते सदैव वैकुंठाला गेले आणि गाववाल्याला म्हणायला लागले की तुम्हाला जर सदैव वैकुंठाला यायचं असेल तर चला माझ्या. यमाची सत्ता इथे आहे, या मृत्यूलोकाला यमाची सत्ता या मृत्यूलोकामध्ये चालते आणि मरण म्हणून प्रत्येक जीवाला जन्म घेतला की मरण स्वीकारावं लागतं. त्याला वाटलं जर तुकोबारासारखे जर महात्मे आले आणि असंच घेऊन गेले तर आपल्याला कामच उरणार नाही. म्हणजे तुकोबारायांनी यमाच्या सत्तेलाच धडक दिली. घाबरला तो. तर तुकोबारा असंच घेऊन चालले लोकांना भजन करायला लावायला लागले आणि भजन केलं देव मुक्त व्हायला लागले लोक, तर यमाला काय काम राहणार आहे. म्हणून यम घाबरला असा त्याचा खऱ्या अर्थानं अशी आहे. विधाला पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे. पुण्यवंताचं नाव उच्चारलं तरच आपल्याला पुण्य मिळेल. सज्जन त्याला म्हणायचं की ज्याचं जीवन पुण्यवान आहे. आता सज्जनाचे वेगवेगळे अर्थ आहेत. जगामध्ये सज्जन शब्द जरा गुळगुळीत झालेला आहे.
काही सज्जन असतात लोकलाजेमुळे सज्जन असतात, दिवसा काही भानगडी करत नाहीत, रात्री ज्या करायच्या त्या करतात, ते सज्जन असतात. दुसरे सज्जन असतात कायद्यामुळं, पोलीस जर चौकात उभा असेल तर डावीकडून जातात, नाहीतर मग उजवीकडून घुसतात, ते कायद्याचे सज्जन असतात. परंतु इथे जो सज्जन आहे, जो आत्मज्ञानामुळे सज्जन आहे, ज्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालेली आहे आणि जगाकडे त्याची पाहण्याची विशाल दृष्टी झालेली आहे, त्याच्यासाठी कोणी शत्रूच उरला नाही, कोणाचा द्वेष त्याच्याजवळ, कोणाचा मत्सर त्याच्याजवळ उरत नाही. असे जे सज्जन असतात, म्हणजे या स्थितीला जे गेलेले आहेत त्यांच्या नावाने पुण्य मिळते, कुठल्याही सज्जनाच्या नावानं काही मिळण्याची शक्यता नाही. विठाला 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 सज्जन कोणाला म्हणायचं तुकोबारायांनी या भंगार सांगितलं. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. संत कोणाला म्हणायचं की ज्याचा सत्य अनुभव आहे की विश्वदेव आहे, आणि त्यांचं नाव घेतलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं, त्यांचं नाव घेतलं तर पापही दूर जातं. परंतु त्यामध्ये सर्व संत येतात. आता माझं नाव तुकाराम आहे, पण ते तुम्ही माझं नाव घेऊन तुकाराम उच्चारलं तर बिलकुल काही होण्याची शक्यता नाही. त्यांची आठवण करून, जगद्गुरू तुकोबारायची आठवण करून तुम्ही विचाराल, प्रेमाने विचाराल, विश्वासाने ते नाव उच्चाराल, तर निश्चित तुमच्या गाठीला पुण्य प्राप्त होईल. नाही तर खूप तुकाराम जगामध्ये पडलेले आहेत, परंतु त्यांचा जग हा अनुभव आहे, विश्वदेव असा अनुभव नाही. आणि संतांना सांगायचं आहे की हे विश्वदेव आहे, अशी तुमची विशाल दृष्टी करा. कारण विश्वामुळे तुमची मांडणी आहे, तुमच्यामुळे विश्व नाही. आपला घोटाळा होतो, आमच्यामुळे विश्व नाही आहे. तर सरांचं नाव विश्वनाथ आहे. त्यांचं वर्णन खूप सर्वांनी केलं. मला वाटू लागलं की आपणही उठावंच आणि वर्णन करण्याची संधी घ्यावी. ते वर्णन असं करणार होतो मी की सहिष्णुता जो जागतिक सप्ताह साजरा केला आणि तो ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी सोहळ्याला जोडून करण्याची जी संकल्पना आहे, इतकी विशाल आणि मोठी संकल्पना आहे. ती कशामुळे सांगतो की ज्ञानेश्वर माऊली खऱ्या अर्थाने ही भूमिका, कारण काय, जगामध्ये हे विश्व वेगवेगळ्या भेदामध्ये अडकलेलं आहे आणि त्यातल्या त्यात भारत देश तर अनेक विविधतामध्ये आणि भेदामध्ये अडकलेला आहे. आणि त्या भेदामुळे आपण आपसातही सुद्धा भेद करायला लागलो. पण ज्ञानेश्वर माऊलीच्या समोर जो भेद होता तो अत्यंत महत्त्वाचा होता की भारतामध्ये ज्या उपासना चालू होत्या, काही उपासना गणपतीच्या चालू होत्या, काही देवीच्या चालू होत्या, काही महादेवाच्या चालू होत्या, काही इतर देवांच्या चालू होत्या, आणि त्याच्यामुळे एका अधिष्ठानाखाली समाज नव्हता. आणि माऊलीचं एकच ध्येय होतं की निदान परमार्थ क्षेत्रामध्ये जर आपण एका अधिष्ठानाखाली समाज आणू शकलो तर खऱ्या अर्थानं त्यांचा आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल. नाहीतर आपण पाहिलं, शिवाचे भक्त विष्णूच्या भक्ताला दोष देतात, विष्णूचे भक्त शिवाच्या पद्धतीला दोष देतात. आणि ज्ञानदेवांचं केवढा मोठा विशाल विचार होता भारतामध्ये, त्यांनी जो विचार मांडला आणि तो गीतेच्या आधारावर मांडला. आणि त्यांना वाटलं की ब्रह्माच्या अधिष्ठानाखाली जर आपण सगळी भक्ती उभी करू शकलो तर हे जे वाद चाललेले आहे, शिवाचे, गणपतीचे, देवीचे वगैरे, हे सगळे वादही नष्ट होतील आणि समाज एका छत्राखाली येईल. कुठेतरी
परमार्थ क्षेत्रामध्ये तरी एक विचार असावा, नाहीतर विविध विचारांनी फार घोटाळे होत चाललेले आहेत. विठाला 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 म्हणून हा सप्ताह ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी सोहळ्याला जोडण्याचा जो सरांच्या बुद्धीमध्ये विचार आला असेल, किती अतिशय मोठं काम आहे, अतिशय मोठं. परमार्थाच्या दृष्टिकोनातून हा जो विचार आहे अतिशय मोठा आहे. हे घाट वगैरे तर आपण पाहतोच किती भव्य दिव्य काम झालेलं आहे, पण वैचारिक कामसुद्धा, वैचारिक कामाच्या पाठीमागची भूमिका अत्यंत महत्त्वाची असतो. समाज विचाराने बदलतो. समाजाला बदलायचं असेल तर विचार बदलावं लागतात, आणि जोपर्यंत विचार बदलत नाहीत तोपर्यंत समाज बदलूच शकत नाही. म्हणून विचार बदलण्याचं जर काम करायचं असेल तर एका अधिष्ठानाखाली समाजाला सगळ्या भारताला एका अधिष्ठानाखाली आणावं असं माऊलीला वाटत होतं. भगवंताला तेच वाटलेलं आहे, गीतेचाच हा संकेत आहे. तोच माऊलीने प्रत्यक्षात निर्माण केला, महाराष्ट्रापुरता तरी निर्माण केला. आणि अनेक समाज, मुस्लिम असो, त्या काळात हरिजन असो, अनेक समाज, सगळे समाज वारकरी म्हणून नाचायला लागले, पंढरीला यायला लागले. संतसुद्धा अनेक समाजामधून उभे राहिले आणि त्या संताचं आता आपण वाटप सुरू केले, जाती जातीत वाटप सुरू केलं. विठाला विठाला हडपसरला गोरोबा काकाचं मंदिर बांधलं आणि मोठ्या कौतुकाने आम्हाला बोलायला लागले की आम्ही गोरोबा काकाचं मंदिर बांधलं. मी अगोदर म्हटलं तुम्ही सर्व कुंभारांनी बांधलं असेल तर म्हणले हो आम्ही सगळ्या. म्हणलं आम्हाला लाज वाटते म्हणलं या गोष्टीची. संतांना असं जर अशा परिस्थितीत माळी गल्लीमध्ये सौदाबाबा, कुंभार गल्लीमध्ये गोरोबा काका असं जर व्हायला लागलं तर माऊलीचं जे ध्येय होतं की एका अधिष्ठानाखाली सगळे आणले पाहिजे आणि ते ब्रह्माचं अधिष्ठान योगायोगानं विठ्ठल रूपामध्ये ब्रह्म उभं होतं म्हणून विठ्ठल भक्ती. ज्ञानेश्वरीमध्ये तर विठ्ठल नाव आहे ना, ओम नमोजी अध्याय म्हटलेलं आहे. विठाला विठाला म्हणून ज्ञानदेवांच्या कामाचा खरं म्हणजे केवढा गौरव, विचारसरणीचा केवढा गौरव त्याच्यामध्ये आहे असं मला वाटलं. असो तर पहिल्या चरणामध्ये एवढंच लक्षात घ्यायचं आहे की ज्ञानदेवांच्या नामामध्ये जे सामर्थ्य होतं त्या अतिउच्च असं आध्यात्मिक सामर्थ्य होतं आणि आध्यात्मिक अनुभूतीचं सामर्थ्य होतं. नुसतं IQ सामर्थ्य नव्हतं. आम्ही जे बोलतो ते संत बोललेत म्हणून आम्ही तुमच्यासमोर प्रगट होऊ शकतो. आमचं अजून आध्यात्मिक सामर्थ्य तेवढं नाही किंवा आम्हाला आध्यात्मिक खऱ्या अर्थाने ओळख झालेली नाही. जे आध्यात्मिक ओळखीवर स्थिर असतात तेवढेच संत असतात आणि त्यांच्याच नावामध्ये ते सामर्थ्य असतं आणि ते गेल्यावर सुद्धा ते सामर्थ्य काम करत असतं. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय प्रत्यक्ष जरी नसले तरी त्यांचं परिपूर्ण सामर्थ्य आज आपल्यासोबत आहे म्हणून आपलं चाललेलं आहे. नाही तर आपल्याजवळ काय आहे, सगळं त्यांच्या सामर्थ्यावर आपण चालतोय. म्हणून लक्षात घ्यायचं की जे अनुभूतीप्राप्त संत आहेत त्यांचा सामर्थ्य ते आहेत तेव्हाही असतं, ते गेल्यानंतरही असतं, ते नामाच्या रूपात उपलब्ध असतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या अभंगासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊलींची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे की या निसर्गक्रमामध्ये मृत्यू अत्यंत महत्त्वाचा आहे, अटळ आहे, मंगलमय आहे, व्हायलाच पाहिजे. मेल्याशिवाय हे जग सुंदर होत नाही.